हॅलो, नमस्कार. प्रतिभाज होम अँड लाईफस्टाईल मध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत. बरेच दिवसात आपले ब्लॉग आले नाहीत. त्याचं कारण हेच आहे की आम्ही बऱ्याच दिवसांनी ट्रिपला गेलो होतो तिघी जण. पण बसमध्ये आम्ही दोघंच दिसतोय. तर असं का, तर आम्ही जातोय बसने आणि हे येत आहेत बाईकवरनं, कारण ह्यांना बस लागते आणि एक्स्ट्रीम त्रास आहे बसचा. आणि तिथेही आम्हाला बाईकवरनं बरंच फिरायचं आहे जिथे आम्ही जातोय. तर त्यासाठी हे निघालेत बाईकने आणि आम्ही दोघं निघाले बसने. मला मणक्याचा त्रास असल्यामुळे मी फार बाईकवर बसू शकत नाही. सो असा आमचा प्रवास असतो. आम्ही नेहमी असाच प्रवास करतो. पण कुठेही फिरायला तर जायचं आहे आणि मुलालाही बऱ्याच गोष्टी दाखवायच्या आहेत, बऱ्याच ठिकाणे दाखवायची आहेत. तर त्यासाठी आम्ही हा असा पर्याय निवडतो. आणि बाहेरचा नजारा तुम्ही बघा, खूपच सुंदर दिसतोय. हा एसटीचा प्रवास आहे. अगदी एसटीला सध्या हाफ तिकीट आहे महिलांना, तर त्याचा फायदा नक्की घ्या. खूप छान ड्राईव्ह करतात ड्रायव्हर्स. कुठेही कसलीही रिस्क नाही. एवढंच आहे की थोडा खडखडाट तुम्हाला सहन करावा लागतो. मात्र सुरक्षित. आणि अख्ख्या बसमध्ये आम्ही एकटेच दोघं जण होतो फक्त. एक ड्रायव्हर आणि अजून एक माणूस होता. तर खूप छान प्रवास झाला. आणि आता आम्ही बोगद्यातनं निघालोय. खंबाटकी घाटाचा बोगदा आहे हा. आणि खंबाटकी घाट कुठे निघतो हे जे नेहमी जात असेल त्यांना नक्कीच माहिती असेल. तर तो निघतो वाईला. आणि हे आहे वाईचं हॉटेल. आम्ही वाईच्या हॉटेलला पोहोचलोय. हे अजून यायचे आहेत. सो आमचं इथं बुकिंग ऑलरेडी झालं होतं ऑनलाईन. सो मी इथं रूमचा ताबा घेऊन सामान वगैरे ठेवलंय. यांना याला अजून तरी अर्धा पाऊण तास लागेल. तर तेवढ्या वेळात सूर्य मावळून जाईल आणि म्हणूला तोपर्यंत वाईचा जो प्रसिद्ध गणपती आहे, ढोल्या गणपती, त्याचं मी दर्शन करून आणते. आणि हे आमचं आहे लॉजचं बुकिंग. तर हे बघा, इथं जेवणाची पण सोय होती, डायनिंग हॉल होता. मात्र आम्ही तिथे काही जेवलो नाही. आणि हा ढोल्या गणपती खूपच पावणारा गणपती आहे नवसाला असं म्हटलं जातं. वर चंद्राचे छानपैकी कोर तुम्हाला बघायला मिळेल. आणि वाई पूर्वीपासूनच एक छान असं शहर आहे. जुने खूप म्हणजे असे राहण्याचे घरं वगैरे खूप जुन्या टाईपची घरं इथे बघायला मिळाली. आणि जो नदीचा घाट आहे तो तर छानच आहे. स्वच्छता आहे बऱ्यापैकी, खूप नाही म्हणता येणार, पण गर्दी पण होती. त्यामुळे नदी वाहती आहे. नदीला वास वगैरे काही नाहीये, वाहती नदी आहे. काही जण ते छटपूजा जी झाली तर त्यानंतर इथे बऱ्याच रांगोळ्या काढल्या होत्या आणि तिथे पूजाही केलेली होती लोकांनी. आणि पाण्यात दिवे पण सोडले होते. संध्याकाळची वेळ होती. खूप छान वाटत होतं बघायला. आणि हा ढोल्या गणपती म्हणजे खूपच खरंच आकाराने त्याची जी मूर्ती आहे ती खरंच खूप मोठी आहे. प्रत्यक्ष आम्हाला फोटो काढता आला नाही, अलाउड नव्हतं. सो मी त्या खिडकीतनं तुम्हाला दर्शन घडवतीये. आणि कोणीही तिथे त्या भागात गेलं, वाई सातारा भागात, तर नक्की या गणपतीला जाऊन या. मला स्वतःला प्रचिती आहे या गणपतीची, त्याच्यामुळे सांगते की जसा पुण्याचा दगडूशेठ किंवा तळ्यातला गणपती आपण म्हणतो, तसंच वाईचा हा ढोल्या गणपती आहे. आणि इथे आम्ही दोघंच होतो. हे ऑन द वे आहेत, येत आहेत. तर मी ते चहा वगैरे घेतला. आणि मी स्वतः ट्रॅव्हलर आहे, मी बऱ्याच ठिकाणी फिरत असते, त्यामुळे मला या गोष्टीची सवय आहे. पूर्वीपासून मी आईला घेऊन एकटा प्रवास केलेला आहे. बऱ्याचदा स्वतः एकटीने सुद्धा प्रवास केलाय. त्यामुळे नदीच्या ठिकाणी एकटीच का किंवा काही असे प्रश्न मला पडत नाहीत. मीना प्रभू यांची मी खूप फॅन आहे. त्यांची पुस्तकं मी बऱ्यापैकी वाचत असते आणि त्यामुळे एकटं फिरण्यासाठी जी भीती असते ती मनातनं कधीच माझ्या निघून गेलेली आहे. आपण सुरक्षित आणि वेळेवर सगळ्या गोष्टी केल्या तर काहीच प्रॉब्लेम येत नाही असं मला वाटतं. सध्या मी एकटी नाहीये, हे पण माझ्या सोबत आहेत. फक्त ते ऑन द वे आहेत, पोचतील थोड्या वेळात. इथे एक असंच मोकळं मंदिर होतं, तर तिथे आम्ही गेलो, पण खरंच मूर्ती वगैरे काहीही नव्हती. मात्र दगडी बांधकाम मात्र बघण्यासारखं होतं. जुन्या एकदम प्राचीन काळाचं असं वाटत होतं. कोणाचं मंदिर हे काही कळू शकलं नाही. पुढे मात्र काशी विश्वेश्वराचं मंदिर आहे. तर त्याचा नंदी तुम्हाला इथून दिसत असेल. खूप सुंदर आणि शांत मंदिर होतं. आणि त्याच्या वाईब्स इतक्या सुंदर होत्या ना, म्हणजे अगदी शहारे येत होते, इतकं सुंदर होतं हे. आणि संध्याकाळच्या वेळेला ना हे सगळं अजूनच आपल्याला कुठेतरी एका नाळीशी बांधलेलं असतं असं वाटतं की इथे आपण पूर्वी पण येऊन गेलोय. असं एक नॉस्टॅल्जिया होतो की नाही, हे आपण पहिल्यांदा बघत नाही आहोत, यापूर्वी अनेक वर्ष अनेकदा आपण इथे येऊन गेलोय असं खरंच वाटतं. आणि ही गाभाऱ्यातली सुंदर पिंड आरशात आपल्याला दिसतीये. त्याच्यावर देवीची मूर्ती होती, त्यालाही त्या मूर्तीलाही छान साडी घातली होती आणि बघण्यासारखं रूप होतं त्या देवीचं.
असं वाटत होतं की हलूच नाही. पण संध्याकाळ होत आली होती आणि आम्हाला रूमवर परत जायचं होतं. हे बघा, हे इथून ढोल्या गणपतीचं मंदिर दिसतं. त्याच्या शेजारीच हे मंदिर आहे काशी विश्वेश्वराचं. हे पण खूप जुनं आहे. गर्भगृह आणि दगडी कार्विंग जर बघाल तर खरंच कमाल होती. कारण काहीही मशीन नसताना इतकी छान कार्विंग कुठून केली असेल, नाही का? घेतलं ते घेतलं. तर आता दिवाळी तर संपली आणि दिवाळीनंतरच्या ज्या 3 सुट्ट्या आहेत त्या ह्यांनी घेतल्या. दिवाळीला ह्यांना सुट्टी मिळत नाही. शोरूमला हे असल्यामुळे दिवाळीला अजिबात सुट्टी मिळत नाही. आणि ज्या रूमला आम्ही थांबलोय त्या दिवशीच्या दुसऱ्या दिवशी तर सकाळचा नजारा आहे हा. आम्ही निघालोय पुढे आणि हे येऊन पोचलेले होते. रात्री आम्ही एकत्र जेवण केलं, रूमवर आराम केला आणि खूप छान ही रूम आम्हाला मिळाली होती. एसटी स्टँडच्या जवळच होती आणि ऑनलाईन बुकिंग होतं, त्यामुळे सगळ्या सोयी होत्या आधीच इथे. आणि आम्ही आता निघालोय पाचगणीला पुढच्या रस्त्याला. कारण वाईतलं जे काही बघण्यासारखं फार नव्हतं. फक्त इथे एक होतं की ह्यांच्या मित्राची ओळख होती, त्यामुळे आम्ही रात्री इथे स्टे करण्याचं ठरवलं. टॉयलेट बाथरूम पण अटॅच होता ह्याला. खूपच स्वच्छ आणि छान रूम होती. मला तर खूप आवडली. आणि पण इथून आता आम्ही निघतोय पाचगणीसाठी, कारण पाचगणीत सुद्धा बुकिंग आहे. ऑनलाईन मध्ये हेच होतं की आपण ऑलरेडी सगळ्या सोयी केलेल्या असतात. फक्त तिथपर्यंत जाऊन पोहोचणं हे आपल्या हातात आहे. इथून सगळा पुढचा प्रवास हा आम्ही एकत्र करणार आहोत 3 जण आणि तो सगळा प्रवास बाईकवर होणार आहे. इथून पाचगणी आणि पाचगणीपासून महाबळेश्वर. तर थोड्या थोड्या अंतरावरच आहेत हे सगळं. 20-25 किलोमीटरचा दायरा आहे. फक्त वाईपासून पाचगणी हा खूप एक मोठा घाट आहे जो आपल्याला चढायचा आहे. पसरणी घाट येतो तो. आणि ड्रायव्हर चांगला पाहिजे या ठिकाणी. आमचे हे चांगले बायकर आहेत, मस्त बाईक चालवतात, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. आतापर्यंत तरी त्यांनी बाईकवरनं कधीही पाडलेला ऍक्सिडेंट केलेला असं मला तरी माहिती नाही. अनेक वर्ष ते बायकिंग करतात, खूप लांब लांब पर्यंत करतात. तर त्यांना ह्याची सवय आहे. आणि आता आम्ही निघालोय. इथे पाचगणीला राहण्यासारखं म्हणजे आम्ही 3 शहर एकूण फिरलो, वाई, पाचगणी ते महाबळेश्वर. तर ज्यांना कोणाला स्टे साठी यायचं आहे त्यांनी खरंच पाचगणी चूज करा. इथलं जे वातावरण आहे ना, खूप आल्हाददायक आणि मस्त वातावरण आहे. बरं वाटतं. म्हणजे शरीराला एक फील होतो ना आपल्याला, मनाला ताजं आणि एकदमच रिलॅक्स वाटतं. महाबळेश्वर ऊन आहे, वाईला पण ऊनच आहे. तर आता इथून आम्ही पाचगणीला पोहोचणार. तिथे जे बुकिंग आहे त्या हॉटेलमध्ये सामान टाकणार आणि मग आम्ही सगळं पाचगणी फिरणार आहोत. म्हणजे अगदी पॉइंट टू पॉइंट नाही फिरत आम्ही ऍक्च्युली. सगळ्या पॉइंटवरनं वरून व्ह्यू साधारण सेमच दिसतात. जे मेन पॉइंट आहे तेवढे बघतो आणि जास्तीत जास्त आरामाला आम्ही महत्व देतो. कारण इथे पुण्यामध्ये आम्हाला आराम जराही मिळत नाही. दोघेही वर्किंग आहोत. माझे ॲट अ टाइम 2 जॉब चालू असतात, त्यामुळे मला तर खरंच वेळ मिळत नाही. शिवाय घरातलं सगळं माझ्यावर असतं. म्हणून मग आम्ही आराम करण्यासाठी म्हणून 3 दिवस ही ट्रिप केली होती. आणि इथे पाचगणीला बघा डोंगर उतार आहे, तिथे आम्हाला हे हॉटेल मिळालंय आणि आम्ही निघालोय पुढे. झालं आवरून? चला चलो वरती जायचं. त्याला सांगू ना आम्ही वर चालत जातो म्हणून. सांगू ना पटकन. गाडी घेऊन ये. आम्ही चाललो. ते पण ठीक आहे. से हाय. हाय. पुढे बघ गाड्या येतील. मागे साईडला. हा साईडला गाड्या येतात. आम्ही आलो त्या पाचगणी फिरायला. चला आमच्या सोबत.
आम्ही आलोय पाचगणीला टेबल पॉइंट. आणि इथे टेबल पॉइंट कमी, घोड्यांचा तबेला जास्त दिसतो. सगळ्या ठिकाणी घोडे आणि घोडे, त्याची खरं तर गरज नाहीये, पण लोक घेत आहेत. लेट्स सी. आम्ही ते चालतच जाणार आहोत कारण चालायची खूप सवय आहे. इथे पाण्याचं एक खूप छान ठिकाण आहे, तिथे जाऊन बघणार आहे. तर आता काय पाणी दिसतं इथे. सकाळचे वाजलेत 11:20. कसं करतो आता असंच आहेत की अरे पाळलेले आहेत बाळा. हे असे तगडत तगडत तर तुझ्या अंगावर येणार नाही. ते पाळलेले घोडे. तो प्रतापगड दिसतो वाटत तिथं, आहे ना तो महाबळेश्वर क्रिकेट स्टेडियम. खेळतो क्रिकेट. हा खेळूया चल. गडबड आणायची ती. नाही नाही गोल असं राऊंड करून ठेवलं पाहिजे. तो कसं पळतो बिचारा रे घोडा. किती पळत असेल बघ या माणसाला. बरं आदी से हाय से हाय 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 हाय. तर इथे बघाल तिथे घोडेच घोडे आहेत. तर माझं खरंच सांगणं आहे, टेबल लँड हे साधारण 6.5 किलोमीटरचं आहे. एवढं फिरण्यात काही पॉइंट नाहीये. प्रत्येक कड्यावरनं किंवा डोंगरावरनं जो व्ह्यू दिसतो तसाच व्ह्यू दिसतो. आपल्या कष्टाचे 500-600 रुपये फक्त तुम्ही एक अर्धा किलोमीटर पण जात नाहीत ते घोडे. खरं तर तेवढं जाण्यासाठी नका घालू. म्हणजे मला तरी ते मूर्खपणाचं वाटतं. ज्यांना खरंच हौस आहे घोड्यावर बसण्याची त्यांनी बसा. आम्हाला तिकडच्या लोकल लोकांनी सुद्धा सांगितलं की तुम्ही नाही बसलात तर बरं आहे उलट. तरी त्यात तुमची इच्छा. आणि हे टेबल लँड बघायला जात असताना तुम्ही स्वतःचं खाणं आणि पिणं म्हणजे पाणी जे आहे तर तुमचं तुम्ही घरून कॅरी करा किंवा ज्या हॉटेलमध्ये राहायला तिथून घ्या. कारण या भागात पाणी खूपच घाणेरडं मिळतं. आम्ही सरबत घेतलं होतं, त्यात अक्षरशः आळ्या होत्या. सोडा होता तो एक्सपायर झालेला होता. तर अशा प्रकारे फसवणूक खूप ठिकाणी चालू आहे. नुसते एक फोटो काढायला 100 रुपये आणि 200 रुपये असे घेत आहेत. दुर्बिणीत बघण्यासाठी दुर्बिणीत रेकॉर्ड केलेलेच पॉइंट आहेत ते दाखवतात आणि पैसे उकळतात. लुटमारीचे प्रकार खूप चालले आहेत, त्यापासून नक्कीच सावध राहा. आणि जेवण मात्र लहान मूल किंवा आपल्यासोबत कोणी घरातले मोठी माणसं असतील तर सोबत आपलं घरून कॅरी करा किंवा हॉटेलमधनं कॅरी करून घेऊन जा. हे मात्र नक्की सांगेन मी. इथे माकडं बरीच होती आणि या माकडांना खायला देत होती लोक. का देतात मला खरंच कळत नाही. माकडांना आपलं प्रोसेस फूड नाही खायला द्यावं. त्यांची जी नॅचरल डायजेस्टिव्ह सिस्टीम ती आणि डिस्टर्ब होते. पण नाही लोक ऐकत. त्यांना वाटतं की आपण फार पुण्य कमावतोय आणि हे माकडांना खायला देतात. आणि ही माकडं काय करत होती हे खरंच नंतर बघण्यासारखं होतं. एका बाईची पर्स त्या माणसांनी म्हणजे शेजारी ठेवली होती आणि माकडांचे फोटो काढत होते. तर त्यातलं एक माकड येऊन ती पर्स घेऊन गेलं. त्यात त्यांचा महागडा मोबाईल, पैसे, घराच्या चाव्या सगळं होतं. आणि आता माकडांना तुम्ही डोंगरात कुठे शोधायला जाणार आहात. ती पर्स त्यांनी कुठल्या दरीत भिरकावून दिली, कुणालाही पत्ता नाही. आणि खूपच मग ते डिस्टर्ब झाले होते कारण त्यांना परत कुठे राहत होते माहित नाही, पण घरी जायचं होतं. सोबत लहान मूल होतं आणि त्यांच्याकडे असणारे सगळे पैसे वगैरे त्या पाकिटातच होते. तर अशी ही फजिती होऊ शकते. त्यामुळे होता होईल तो हे जंगली प्राणी आहेत त्यापासून लांब राहा. फार काही त्यांना खायला वगैरे देणं हे आपलं काम नाहीये. निसर्ग यासाठी आहे. निसर्गातनं भरभरून खायला मिळत असतं त्यांना. फळं असतात, अनेक प्रकारचे पानं असतात, ते खाऊन ते जगू शकतात. तर तुम्ही यासाठी नका प्रयत्न करू असं खरं मला वाटतं. आणि इथून पुढे आम्ही एका गुहेत गेलो, जी खूप जुनी गुहा आहे तिथं गेलो. तर ती गुहा पण बघण्यासारखी आहे. फक्त अंधार खूप आहे त्यामुळे शूटिंग फारशी चांगली झालेली नाहीये. पण खाली उतरून बरंच जायचं आहे. तर ती गुहा ही आहे. आतमध्ये सगळ्या सोयी आहेत. हॉटेल वगैरे पण काढलेली आहेत लोकांनी. तर खरं तर मूर्खपणा आहे हा हॉटेल काढणं. इथे पण आहे, लोकांनी काढलेली आहेत.
म्हणजे नॅचरल त्याचं हे सौंदर्य जे आहे गुहेचं ते लुप्त झालेलं आहे सध्याला तरी. आणि इथून पुढचा ब्लॉग मी दुसऱ्या पार्टमध्ये दाखवेन, कारण ब्लॉग खूप मोठा होईल. फक्त तुम्हाला आयडिया यावी या प्रवासाची म्हणून मी तुम्हाला डिटेल्स देते. अजून काही डिटेल्स हवे असतील तर मला नक्की सांगा.